तर मित्रांनो, आतापर्यंत 25-30 ट्रेक झाले असतील. पहिल्यांदा ट्रेक शूट करायचा निर्णय घेतला आणि पुढे काय झालं हे तुम्ही पाहालच. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव वैभव येरुणकर. मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक भन्नाट सफर. आणि आपल्या या पहिल्याच व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत पदरगड किल्ल्यावरती. तर चला पाहूयात आपला हा सफर कसा होता. तर 5 मिनिट झालेत ट्रेक चालू करून. आता आपण भीमाशंकर या मार्गावर आहोत, पाहू शकता. तर हा एकच मार्ग आहे जो भीमाशंकर आणि पदरगड दोन्ही ठिकाणी आपल्याला घेऊन जाईल. पुढे डिव्हिजन कुठं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. मित्रांनो, आज माझ्याबरोबर माझा भाऊ सत्यम मोरे. सत्यम, नमस्कार मित्रांनो. आणि माझे 2 मित्र अक्षय पाटे. नमस्कार मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. आणि ऋषिकेश दामले. जय शिवराय. हे आपल्या सोबत आहेत. तर हा ट्रेक कसा होतो हे तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायला भेटेलच. सत्यम, शूजला काय झालं तुझ्या? तर नमस्कार मित्रांनो, आज आमचा पहिला व्लॉग आहे आणि आमचं अचानक ठरलं काल रात्री की आजपासून आपण आपल्या सह्याद्रीतले गड किल्ले लोकांपर्यंत पोहोचू. पण एक प्रॉब्लेम झाला आहे की मी जिमचे शूज घालून आलो आहे आणि सगळे इथून आता निघाले आहेत. मी बघू शकतो, माझ्या नख पण दिसतोय. ही परिस्थिती आमची पहिल्या लक्षात आलेली आहे. तर तुमचा सपोर्ट राहू द्या आणि चला चालू करू. तर मित्रांनो, आपण चाललो आहे गणेश खिंडीतून. याला गणेश खिंड म्हणतात कारण या रस्त्यावरती एक गणेश मंदिर आहे. आता आपण तिथे ऑलमोस्ट पोहोचलो आहे. मी तुम्हाला मंदिर दाखवतो आता. इकडून इकडून ना इथं फुलं बिलं टाकलेच. तर मित्रांनो, हा तो रस्ता आहे मंदिराच्या समोर लेफ्ट साईडला, जिथून आम्हाला वरती यायचं होतं. तर हा एकदम सरळ रस्ता आहे. एक सीडी लावली आहे खाली, तिथून वरती यायचं आहे. आणि त्यात माझे शूजचे ही हालत झाली आहे. गरिबी.
तर मित्रांनो, गणेश मंदिरापासून 15 ते 20 मिनिट ट्रेक केल्यानंतर आपण एका चेकपोस्टच्या इथे पोहोचतो. तिकडे प्रति व्यक्ती 60 रुपये एंट्री फीस द्यावी लागते. मित्रांनो, रस्ता खूप स्लिपरी आहे, सो मी सजेस्ट करेन की चांगले ट्रेकिंग शूज घालून या, नाहीतर काय होतं हे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. सत्यम, जसं की मी तुम्हाला मागे बोललेलो की मी जिमचे शूज घालून आलेलो, आणि आता आमची ही अवस्था झाली की जे दुसरे ट्रॅकर होते त्यांनी माझ्यावर दया खाऊन मला ती रशी बांधायला दिली की हे बांधून जा तुझ्या सेफ्टीसाठी, कारण की पुढे अजून स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं तर आता चला पुढे जाऊ. तर मित्रांनो, चेकपोस्टपासून ऑलमोस्ट 45 मिनिट्स चालल्यानंतर आपल्याला हा व्ह्यू दिसतो. आपल्याला तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो, रस्ता चालता चालता आपल्याला काही गावकरी भेटले होते. त्यांच्या मते आत्ता वरती जाणं थोडा धोकादायक असू शकतं, कारण पावसामुळे रस्ता स्लिपरी झाला आहे आणि जो चिमणी क्लाइम्बचा पार्ट आहे तिकडे शेवाळ असल्यामुळे आणि रस्सीचा सपोर्ट नसल्यामुळे ते बोलत होते की सध्या तुम्ही हा प्लॅन कॅन्सल करावा आणि 2-3 महिन्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर परत यावं. तर बघू पुढे जाऊन कसा प्लॅन बनतोय. अक्षय, काय म्हणतोस? जाऊन बघू आपण, आणि जर नसेल जमेल तर येऊ खाली. आता एवढं आलोच तर थोडाफार जाऊन येऊ आपण वरती. आपण जाऊन फक्त चेक करून येऊ. चेक करून येऊ, हो, जेणेकरून लोकांना पण कळेल. आम्ही ट्राय तर करूया, बघूया काय होतंय. चला. तर मित्रांनो, रस्त्यात दिसणारे काही धबधबे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्यावरती एक विहीर लागेल आपल्याला. तिकडून लेफ्ट थोडं पुढे जायचं आपल्याला. पुढे गेल्यावरती आपल्याला रस्ता समजेलच. एका ह्या ठिकाणी दिले किल्ले पदरगड सूचना फलक टाकलेला आहे. विहिरीच्या इथून लेफ्ट घेऊन आपण थोडा पुढे आलो. थोडा पुढे आल्यावरती लगेच राईट साईडला एक रस्ता जाईल, जिथे खालती लिहिलेलं सुद्धा आहे किल्ले पदरगड. तुम्ही पाहू शकता इथे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की इथे रस्ता किती घनदाट आहे, एकदम जंगल एरिया आहे जरा. मैं भटका मुसाफिर मैं तेरा बसेरा मैं तेरा. विहिरीच्या इथून वरती आल्यावरती मित्रांनो खूप घनदाट जंगल लागेल आणि इथे रस्ता समजण्यासाठी खूप मुश्किल आहे. तर आम्ही रस्ता शोधत शोधत पुढे चाललो. बघू किती वेळ लागतो पुढे जायला. झरा शोधला पाहिजे. कुठे झरा बघ ना तू. झरा तो झाडाचा तो झरा बारीकसा आहे ना, इथे हाच असला पाहिजे. तर आता आम्ही वाट शोधत चाललेलो आहोत. एक व्हिडिओ बघूनच आम्ही
ती वाट शोधतोय. तर आता बघू पुढं ती वाट भेटते की नाही. बघा कोण भेटला, आपला एक छोटूसा साथीदार खेकडा. जाऊ द्या, त्याला आपण सोडू त्याच्या प्रवासासाठी. हा जंगलाचा रस्ता पार केल्यानंतर हा दगडाचा असा एक खडतर पॅच येतो, तो आपल्याला आता चढायचा आहे. आपण बघू हळूहळू पुढे कसा आहे वरपर्यंत. हा बघा असं दरीसारखा एक पॅच आहे. आणि हा माझा भाऊ सत्यम मोरे, ह्याचे शूजच तुटलेले आहेत. काय करायचं आपण आता? तर कृपया करून तुम्ही जेव्हा अशा ट्रेकिंगच्या ठिकाणी याल तर प्रॉपर असे ट्रेकरचे शूजच घालून येत जा, जसे वैभवने वेअर केलेत. वैभव जरा शूज दाखव तुझे अशा प्रकारचे, कारण नाही तर मग तुमच्या अशा हाल होतील. हे बघा असा जरासा पॅच आहे इथे. काय नाही, फक्त सांभाळून चढा, पायाखालचे दगड बघून आरामात तुम्ही याल वरती. तो सेकंड शूज पण फेकून दे, बिन चपलीच आहे, काय नाही होणार. चल हे चप्पल भेटली. याचा अर्थ तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्हाला देव पण साथ देतो. ही माझी अवस्था होती. एका पायात या असे फाटके शूज आणि दुसऱ्या पायात काहीच नाही. तुम्ही हालत बघू शकता माझी. तर देवानी दया खाऊन एक चप्पल माझ्या वाटेला दिली आहे, नंतर हीच घालून पुढे प्रवास चालू ठेवणार आहे. सत्यम नाही ना. तर मित्रांनो, आम्ही परत रस्ता चुकलोय. तुम्ही खाली बघू शकता, पूर्ण सरळ वाट आहे. चढणं खूप इझी आहे, खूप इझी पण नाही, मुश्किलच आहे, पण त्याच्यात डबल इथून खाली उतरणं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण खाली सरळ रस्ता गेलाय आणि उबड खाबड. त्यामुळं येताना रशी वगैरे आणा. आम्ही तर काय आणलं नाही, ही आमची चुकी झाली. पण यापुढे आम्ही कधी पण ट्राय करू तर एक रशी घेऊनच निघू. मित्रांनो, आम्ही रस्ता चुकलोय. ऋषी आणि अक्षय पुढे गेलाय, पण त्यांना काही रस्ता सापडत नाहीये. आता बघा आम्ही कुठे अडकलोय. खाली खोल दरी आहे. तर मित्रांनो, आम्ही जो चिमणी क्लाइम्बचा पॅच समजून वर येत होतो, तो चिमणी क्लाइम्ब नसून काहीतरी वेगळाच निघाला. कावळा काय निघाला. तर आम्हाला आता परत जावं लागेल. तुम्हाला दाखवतो आता आम्ही कुठे उभा आहोत. पॉसिबल नाही इकडे. हे बघा, आम्हाला वाटलं हा चिमणी क्लाइम्ब असेल, म्हणून आम्ही रस्ता शोधत शोधत वरती आलो. नाही, तो असेल सुद्धा, पण झाडांमुळे समजत नाही आहे की नाही. तर आता आम्हाला परत उतरावं लागेल खाली. जवळ येऊन आम्ही तर शिखराच्या एवढ्या जवळ येऊन आम्हाला परत उतरावं लागतं. खालती सत्यम अडकलाय आणि वरती अच्छा, मला वाटलं बोलतोय खाली तिथं डायरेक्ट. एक सेकंड तुम्ही येत चला आता. पॅकेट नाही घेणार, बघून आरामात खाली जॅकेट बघू. जॅकेट खाली पकडायला जॅकेट मी काय करू. जॅकेट पकडे. डायरेक्ट दगड येतात खालती अंगावर. मी जातो पुढं.
तर मित्रांनो आता आपल्याला खाली जावं लागेल. तर मित्रांनो आपला ट्रेक ऑलमोस्ट संपत आला. तर आपण आपल्या मित्रांना विचारू त्यांचा ट्रेकचा अनुभव कसा राहिला. काय बोलतो, ट्रेकचा अनुभव कसा होता? अरे ट्रेकचा अनुभव एकदम थरारक होता. ऑलमोस्ट आम्ही वरपर्यंत पोहोचलेलोच, पण वाट नसल्या कारणाने आम्हाला खाली यावं लागलं. पण ठीक आहे, नोव्हेंबरमध्ये आपण पुन्हा एकदा ट्राय करू. जेव्हा म्हणजे असे झाडी वगैरे कमी असेल त्या टायमाला आपण पुन्हा एकदा ट्राय करू. पण नक्कीच हा गड आपण सर करू. थोडंच झालेलं, दरवाजापर्यंत गेलो, पण आता काय बोलणार, जे नशिबात होतं ते झालं. बाकी आता ठीक आहे. तर शेवट आपण महाराजांच्या नावाने करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय.